जे इव्हेंट्स व BR न्यूज प्रस्तुत संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमात मी वैशाली मेलगिरी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. श्रोतेहो, आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे जे महापर्व असते त्या महापर्वाला आपण नवरात्र असं म्हणतो पहा. विश्वव्यापक त्रिगुणात्मक आदिशक्तीचे 9 रूपांचे पूजन आपण या नवरात्रीच्या काळामध्ये करतो. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कालरात्री, कात्यायनी, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींची 9 रूपं म्हणजे स्त्रीमध्ये स्थित असणाऱ्या वेगवेगळ्या ऊर्जेची रूपं असतात. स्त्रीने स्वतःचं स्वत्व ओळखावं, तिच्यामध्ये असणारी बलस्थाने तिने ओळखावी आणि त्याचबरोबर स्त्रीने स्वतःचा शोध घ्यावा. यासाठी आपण या नवरात्रामध्ये स्त्री शक्तीचा जागर करतो. म्हणूनच जे इव्हेंटच्या व BR न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री व्यक्तिमत्वाचा आपण इथे परिचय करून घेत आहोत. ज्यांनी आपली बलस्थाने ओळखली आणि एक प्रकाशाची नवीन वाट तयार केली अशा स्त्री व्यक्तिमत्वाचा परिचय आणि त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद या संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमाच्या विशेष कार्यक्रमाच्या मध्ये आपण करणार आहोत. आज आपण भेटणार आहोत अशाच एका नवदुर्गेला ज्यांनी आपल्या दमदार आणि कणखर अभिनयातून सोलापूरकरांची वाहवा मिळवली आहे. वृत्तनिवेदक आणि कलाकार म्हणून त्या आता कार्यरत आहेत. तर जाणून घेऊयात आपण त्यांचे विचार त्यांच्या शब्दामध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं संवाद नवदुर्गांशी या कार्यक्रमात मी स्वागत करते. मॅडम, तुमचं बालपण कुठलं आणि तुमचं शिक्षण कुठे झालं इथपर्यंतचा थोडासा परिचय तुमचा, तुम्ही काय काय करत आहात? प्रथम तर BR न्यूज चॅनल आणि जे न्यूजचे मी BR न्यूज चॅनल आणि जे इव्हेंटचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की इतका छान कार्यक्रम ते इथे राबवत आहेत. विविध क्षेत्रातील महिलांचा तुम्ही इथे छान संवाद साधताय, त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल जाणून घेताय. खरं तर प्रत्येक घरातील महिला ही नवदुर्गा आहे आणि पण आपल्याला प्रत्येकाकडे पोहोचणं शक्य नाही. तर एक तुमच्यापैकीच आम्ही या उद्देशाने 9 वेगवेगळ्या क्षेत्रातील आम्ही आज इथे आहोत आणि तुमच्याबरोबर गप्पा मारतोय. तर खूप छान अशी संकल्पना जे इव्हेंटची आणि खरंच मनापासून आवडली मला ही. तर सुरुवात माझी ओळख आपण म्हणालात तर नमस्कार, माझं नाव अपर्णा अनिल गव्हाणे आणि सध्याचं सौ अपर्णा अमृत ढगे. नुकतंच लग्न झालं त्याच्यामुळे अजून सवय पडलेली नाहीये सौ असं लावायची. तर शिक्षण माझं इथलंच, जन्म इथला सोलापूरमधलाच. शिक्षण माझं 10वी पर्यंत सुरा मुलींची सेवा सदन प्रशाला इथे झालं. सरस्वती चौकात आपली शाळा आहे माझी, तर तिथे झालं. आणि त्याच्यानंतर 12वी आणि ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सटर्नल मी दिलेलं आहे. 12th माझी एक्झाम, 12वीची परीक्षा. आणि त्यानंतर बुर्ला कॉलेजला ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि खास नाटकासाठी म्हणून म्हणजे नाट्य क्षेत्रात होतेच, पण युथ फेस्टिवलसाठी म्हणून मग वालचंदला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलं. MA हिंदीमध्ये झालेला आहे माझा MA आणि त्याचबरोबर माझा डिप्लोमा झालेला आहे ॲनिमेशनमध्ये. शिक्षण वेगळ्या क्षेत्रात घेतलं पण आता कार्यरत वेगळ्याच क्षेत्रात आहे मी. जसं तुम्ही म्हणालात की वृत्तनिवेदिका म्हणून काम पाहिलं, तर 2012 पासून मी निवेदिका म्हणून काम पाहिलेलं आहे. सोलापूरच्या वेगवेगळ्या आपल्या कार्यक्रमांमधून ॲज अ निवेदक म्हणून मी काम केलं. आकाशवाणीला नैमित्तिक निवेदक म्हणून केलं. सोलापूरचे आपले लोकल चॅनल आहेत BR मध्ये आज जिथं मी आपण संवाद साधतोय, पाहुणे म्हणून बोलवलेला आहे. खरं तर बऱ्याच काळ मी तुम्ही आज जिथे बसलाय तिथे असायची आणि असा योग येईल असं मलाही वाटलं नव्हतं. तर जे इव्हेंटमुळे आणि BR चॅनलमुळे हा योग आला. तर इथेही वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर
आता सध्या 1 वर्ष झालं मी लोकमतला आहे. लोकमतला सखी मंच म्हणून एक मंच आहे, खास महिलांचा हा मंच आहे. आणि तिथे आता मी समन्वयक म्हणून काम करते, कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. महिलांना घेऊन त्यांच्यासाठी असं वेगवेगळे कार्यक्रम राबवणं आम्ही करतो. तर आता सध्या मी तिथे आहे. आणि बालपण म्हणलं तर खूप छान वातावरणात गेलं. मध्यमवर्गीय फॅमिली आहे, कुटुंब आहे. वडील बँकेत होते, आई गृहिणीच आहे. जास्त माझं बालपण माझ्या आजोळी गेलं, आईच्या आईकडे, फॉरेस्ट एरियामध्ये. तर तिच्याकडेच लहानाची मोठी झाले. जे काही कलागुण थोडेफार असतील तर ते माझ्या आजीकडूनच मला मिळाले, तसं मी वारंवार सांगते. कारण आजीच्या घरी थोडंसं तसं वातावरण होतं. मामा असतील, आई असेल माझी, तर सगळेच ते थोडेसे कलाकार या ह्याच्यामधलेच. फार मोठे कलाकार नाही, पण घरगुती आपलं ते ज्यांचं असायचं त्यांच्याकडून ते वारसा मला मिळाला. तेव्हा त्यांना ते पुढे नेता नाही आलं, पण मला त्यांनी कायम त्यासाठी पाठिंबा दिला. तर थोडंफार मी असंच सांगेन या ह्याच्यामध्ये की आजोळी आणि आजीकडे राहिल्यामुळे बरेचसे कलागुण मला शिकता आले तिच्याकडून. आणि नंतर मग पुढे या क्षेत्राकडे वळले, नाट्य क्षेत्राकडे आणि अभिनयाकडे वळले. सो असा प्रवास माझा तिथून सुरू झाला. तर मूळचं माझं सोलापूरमध्येच जे काही घडलं ते. म्हणजे सुरुवात कशी झाली नाट्य क्षेत्राकडे येण्याची? म्हणजे तुम्ही शालेय जीवनामध्ये काही नाटकांमध्ये भाग घेतला होता का? खरं तर मला अजूनही खंत आहे त्या गोष्टीची की खूप उशिरा सुरुवात केली मी नाट्य क्षेत्रामध्ये. कुठेतरी त्याची म्हणजे आवड मला लहानपणापासूनच होती. कायम घरात टीव्हीवर किंवा असं काही लागलं तर ते कायम आपण बघत बसायचं आणि तसं काहीतरी आपण आरशासमोर उभारून ट्राय करायचं. माझे आजी आजोबा कायम मला, बाबांचे आई वडील असं म्हणायचे की टीव्ही मध्ये का भरती होत नाही. म्हणजे त्यांचं असतं ना ते त्यांचं कसं असायचं. पण मला वाटलं नव्हतं मी कधी टीव्हीवर पण वगैरे मला असेल संधी. म्हणजे त्यावेळेस कधी विचारच नाही केला. त्यामुळे आपण शिक्षणाला महत्व असतं म्हणून शिक्षणच कायम करत गेले. पण शाळेत असताना बँड पथकात होते मी. तर मे महिन्यामध्ये पथकाची प्रॅक्टिस असायची. तर बँड पथकाची, आणि त्या प्रॅक्टिससाठी आम्ही शाळेत जमायचो. आणि त्यावेळेसच आमचा जो सभागृह आहे सेवा सदन शाळेचा, तर तिथे एक शिबिर झालं होतं. मला माहिती नव्हतं काय चालू एक्झॅक्टली, पण फक्त वेगवेगळे आवाज यायचे होते, जोरजोरात हसलेले, रडलेले असे, किंवा काही असे मोठ्या मोठ्याने बोललेले संवादाचे. आम्हाला कुतूहल वाटलं. तर ते फट असते अशी दरवाजाच्या मध्ये, 2 गेटमध्ये त्या, तर आम्ही त्याच्यातून वाकून पाहायचो. तसंच पाहत थांबलो आणि खूप भारी वाटलं ते बघून की काहीतरी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय करतायत हे माहित नाहीये, पण मनापासून गोंधळ करायला मिळतोय, मनापासून ओरडायला मिळतंय, तर ते खूप भावलं. आणि मग ते संपेपर्यंत आम्ही थांबलो. बाकीच्या मैत्रिणी निघून गेल्या असेल, पण मला जितकं आठवतं मग मी तिथल्यांना विचारलं की हे काय चालू होतं. मग त्यांनी सांगितलं की हे नाटकाचं शिबिर आहे, नाटक शिकवतात इथे, नाटक आपल्याला करायचं असतं. मला खूप भारी वाटलं ते. म्हटलं मग आपण करूयात. मग घरी गेल्यानंतर आई बाबांना हे सांगितलं. तर पहिला काय असतं, कशा लोक काहीतरी, पण तरी बाबा तयार झाले की ठीक आहे जाऊयात, येतो मी उद्या. कारण मी हट्टी थोडीशी, तर त्या बाबतीत हट्ट केला की नाही मी येणार, जायचंच आहे मला, आपण करूयात म्हणून. मग गेलो, बाबा बोलले, त्यांना छान वाटलं आणि त्या शिबिरामध्ये मी भाग घेतला. हरीश इथापे सर ते होते, वर्ध्याचे खूप छान उत्तम असे ते कलावंत आहेत, खूप जणांना घडवलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्येच खूप छान त्यांचे बरेच नाटक आणि हे सुरू असतात. तर त्यांच्याकडे मला ते शिबिर पहिलं करायला मिळालं. त्यावेळेसही गंध नव्हता काही, फक्त एक काहीतरी वेगळं आणि काहीतरी शिस्तीपेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळतंय, तिथं मनसोक्त जगायला मिळतंय, हा एकच उद्देश ठेवून तिथं गेले होते. आणि तिथं माझं पहिलं नाट्य शिबिर झालं. सरांना अजूनही माझं नाव खूप चांगलं माहिती, कारण त्याच्यानंतर खूप वर्षांनी आम्ही भेटलो. मी तो किस्सा पुढे आपल्या बोलण्यात आला तर मी नावर्जून सांगेन. आणि तिथून मग सुरुवात झाली, पण तिथेही सुरुवात म्हणता येणार नाही, कारण ते केलं आणि नंतर झालं, सोडलं ते मी. शाळेमध्ये मग विविध असं काहीतरी प्रयोग व्हायचे, नाटक, छोटं काहीतरी नाटकला बसवलं जायचं. आमच्या शाळेमध्ये सेवा सदनमध्ये आमचे शिक्षकच काहीतरी बसवायचे, तर गॅदरिंग मध्ये वगैरे असं भाग घेणं व्हायचं. आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन मी जसं चॅनलला म्हणाले की निवेदक म्हणून वगैरे काम करत होते, वृत्त निवेदिका म्हणून, तर त्यावेळेसच वेगवेगळ्या जाहिरातींमधूनही काम केलं तुम्ही. खूप मोठ्या चॅनल नाही आपण म्हणू शकत, पण आपले जे सोलापूरचे लोकल चॅनल आहेत, तर तिथूनच माझी खरं तर सुरुवात सगळी झाली. तर तिथे चॅनलवर जाहिराती अशा 1-2 केल्या होत्या. आपल्या सोलापूरचे लोकल काही दुकानं आहेत, शॉप्स आहेत, तर क्रिएटिव्ह ऍड जे आपण म्हणतो, तर तशी काहीतरी तिथे होती. आणि त्यावेळेस मी भाग घेतला आणि त्या दरम्यानच मग बरेच जणांची ओळख झाली. आणि त्यावेळेस मग
फॅशन शो वगैरे अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्याच्यामध्येही भाग घ्यायची, कारण एक मुलींना आवड असते. आणि त्या दरम्यान त्या गोष्टीची खूप क्रेज होती, म्हणजे मी ज्या त्या एजला होते कॉलेजच्या वगैरे. आणि मग असं वाटलं की आपण करूयात. हे सगळ्या गोष्टी घरच्यांना लपवून असायच्या, कारण घरून परमिशन या गोष्टींसाठी मिळायची नाही. अभ्यास कर तेवढं फार, म्हणजे कारण बाबा बँकेत आणि घरचं असं असल्यामुळे त्यांना शिक्षणच हवं होतं. पण 1-2 वेळा विचारायचे मी, पण मला माहित असायचं की परमिशन मिळणार नाही. पण तरीही मी ट्राय करायची. नाही म्हणले की ओके ठीक आहे, नाही करत आहे, पण वेळ काढून गपचूप कसं तरी करून मी ते जाऊन करून यायचे. छंद जोपासायचा. म्हणजे असं ना की करून बघायचं ना, तर आपण कसंही मार्ग काढतो त्याच्यासाठी. सेम माझं तसं झालं. आणि त्याच दरम्यान मग त्यांना नंतर कळल्यानंतर तो अनुभव बसायचा तो आहे, म्हणजे मी तोही सांगेन. आणि पण त्या दरम्यान मग जसं मी म्हणाले की नवीन आपल्याला कोणीतरी भेटत राहतं, तर मला भरपूर माणसं म्हणजे भेटली आणि मला ओळख वाढवायची सवय आहे. तर त्याच दरम्यान अमृतची ओळख झाली. आता नवरा आहे माझा, पण त्यावेळेस अशीच ओळख झाली. आणि फॅशन शो वगैरे करते किंवा जाहिरात वगैरे करते अशी कळलं त्याला. आणि त्याच्यानंतर मग तो मला म्हणाला की मी नाटकात वगैरे काम करतो आणि आमचे सर आहेत, तर नवीन एकांकिका बसवतात ते, तर तू त्याच्यात करशील का? तर मी म्हटलं मला आवडेल करायला. हो ना, कारण एकांकिका काय असं मला त्यावेळेसही माहिती नव्हतं, पण नाटक हा शब्द आल्यामुळे म्हणलं खूप थोडंसं फ्लॅशबॅक झालं की हा आपल्याला आवडतं आणि आपण करू शकतो. मग तो म्हणला ठीक आहे, मग आपण भेटूयात म्हटलं. मग बरेच दिवस गॅप पडल्यानंतर मग तो काहीतरी कामात होता. नंतर मग त्याने सांगितलं की सरांनी बोलवलंय आणि आपण आज जाऊयात म्हणून. मग मोदीमध्ये सरांचं घर होतं, मी तिथे भेटायला गेलो. आणि ते सर होते म्हणजे सुनील गुरव सर. याचा एक थोडा फ्लॅशबॅक असं सांगते की शाळेमध्ये, सेवा सदन शाळेमध्येच नाट्य आराधनाची संस्था आहे, त्यांची प्रॅक्टिस चालायची. आणि सुनील गुरव सरांना मी बऱ्याच वेळा तिथं पाहिलं होतं. जेव्हा मी समोर त्यांना भेटले, कारण तो चेहरा विसरण्यासारखा नाहीये, कारण सरांचा म्हणजे सरांना कोणीही ओळखू शकतं त्यांच्या दिसण्यावरून, कारण सरांचा लुकच असा आहे. आणि मला असं झालं की हा मी या सरांना पाहिलंय आणि शाळेमध्ये पाहिलंय, आणि हेच ते सर होते की नाटक वगैरे करायचं. आणि आम्ही संध्याकाळी जेव्हा प्रॅक्टिससाठी व्हॉलीबॉल मध्ये मी होते आणि थांबायचो, तेव्हा नाटक चालू असायची प्रॅक्टिस. आम्ही थोडा वेळ जाऊन उभारून बघायचो आणि निघायचो. पण त्यांना भेटण्याची संधी येईल किंवा आपण त्यांच्याकडे काम करू असं कुठेच वाटलं नव्हतं. आणि तिथं गेल्यावर मला ते थोडंसं फ्लॅशबॅक आठवलं. आणि तिथून मग अशी माझी सुरुवात झाली की ओळख झाली, सरांची ओळख निघाली, त्यांचा मुलगा माझ्या बरोबर ऍडमिशनला होता, ती ओळख निघाली, बाबांची बँकेतलीही बरीचशी ओळख निघाली. मला तो थोडासा प्लस पॉईंट झाला की चलो ओळख निघाली म्हणजे आता मी घरच्यांना सांगू शकते की बँकेतले तुमचे कॉमन फ्रेंड्स आहेत, म्हणजे चांगले आहेत, विश्वासू आहेत, मला तुम्ही तिकडे पाठवू शकता. तीच कुटुंबातला खात्री हवी असते की आपण जे त्यांच्यासोबत काम करतोय त्या सगळ्या व्यक्ती व्यवस्थित आहेत का, आणि आपली मुलगी पाठवतोय आपण, मुलगी असल्यामुळे अजून थोडंसं जरा हे होतं. बरोबर आहे ना. आणि मग त्यांनी मला ते छान वाटलं, आम्ही भेटलो, बोललो. तिथून मी निघाले खाली. आणि तिथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अमृत तिथे म्हणाला की मी तुझी तिथे ओळख करून दिली सरांना, त्यांच्या कामासाठी हा कलाकार हवा होते, मी तुझी ओळख त्यांना तिथे करून दिली, तुमची एकमेकांची ओळख झाली. इथून पुढे इथं काम करायचं की नाही हा तुझा डिसिजन, आणि त्यांनी तुला घ्यायचं की नाही हा त्यांचा डिसिजन. चुकूनही माझं नाव घ्यायचं नाही की माझ्यामुळे आली, किंवा सर म्हणणार नाही की तुझ्यामुळे ती आली, असं नाही. मला एक दुवा म्हणून मी काम केलं ते. सो मला इतकं भारी वाटलं ते की म्हणलं काय पोरगा आहे हा, म्हणजे क्लिअर आहे तो त्याच्या बाबतीत. आणि मला असं छान वाटलं की यार खूप छान आहे सगळं. आणि मग तिथून मग तालमीला यायला पहिलं वाचन झालं. मुळात माझा आवाज असा तुम्ही आता ऐकताय खणखणीत होता त्यावेळेसही, पण भाषेचा थोडासा प्रॉब्लेम होता. न आणि न ठ वगैरे जे आपले बेसिक आहेत, आपण बेसिक म्हणतो पण त्या खूप महत्वाच्या असतात नाट्य क्षेत्रामध्ये. तर आम्ही वाचन करायचो तेव्हा मग सरांना या गोष्टी कळल्या की आवाज खणखणीत आहे पण काम करून घ्यावं लागणार ह्याच्याकडून. तर मला खरंच खूप, मी मनापासून आभार कायम सरांचे मानते या गोष्टीसाठी की माझी सुरुवात नाट्य क्षेत्रातली सुनील गुरव सरांकडे झाली. कारण जे मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये तुम्हाला नाही शिकायला मिळत ना, माझं असं प्रांजळ मत आहे की सुनील गुरव सरांकडे तुम्हाला ते सगळं शिकायला मिळतं. जसं एखाद्या मुलाला आपण पहिलीला किंवा छोट्या गटात घालतो बाराखडी शिकवायला, तर तसं नाट्य क्षेत्रामध्ये मी सोलापूरमध्ये म्हणेन की गुरव सरांकडे आम्ही गेलो तर सरांनी आम्हाला अक्षरशः गिरवायला शिकवलं. अगदी अ आ इ हे प्रॅक्टिसमध्ये असायचंच, बाराखडी म्हणली जायची, खूप गोष्टी असायच्या, त्याचे उच्चार स्पष्ट आलेच पाहिजेत, असं खूप किस्से सरांकडे होते. आणि चिडवलंही जायचे बाकीच्यांकडून की न चाणं होतंय, न चाणं होतंय.
पण तो राग यायचा, पण तो आपल्या चांगल्यासाठी असायचा हे नंतर कळलं. आणि अशा तऱ्हेने तिथे नाटकाची सुरुवात झाली आणि नाट्यक्षेत्रात घुसलंय. आणि माझी पहिली एकांकिका सुनील गुरव सरांकडे समाराधनामध्ये जंगल ही एकांकिका होती. आणि या एकांकिकेला मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं सुशील करंडक मध्ये. आणि पहिलीच एकांकिका आणि पहिलंच बक्षीस. खूप खुश होतो आम्ही. पण बक्षिसापेक्षा पण आम्ही सादर केलं याचा आनंद खूप वेगळा होता आम्हाला सगळ्यांना. प्रचंड तो अनुभव आम्ही पहिल्यांदा घेतला होता. सगळ्यांचाच बऱ्यापैकी त्यातले बऱ्याच जणांची पहिली एकांकिका होती. इव्हन अमृतची माझ्या बरोबरची ती पहिली एकांकिका होती. सो खूप छान तो असा अनुभव होता आणि अशा तऱ्हेने या क्षेत्राकडे मी वळले. खूप छान मॅडम, की म्हणजे प्रवास तुमचा भरावाचा म्हणजे ॲनिमेशन असो म्हणा किंवा तुमचं काय म्हणतात ते नाट्यक्षेत्र, वृत्त निवेदक, बऱ्याच अंगाने स्पर्श करत इथंपर्यंत तुमचा प्रवास आलेला आहे. आणि त्याचबरोबर असंही आहे की तुम्ही कागर या सिनेमामध्ये पत्रकार शारिवा इनामदार यांची भूमिका होती तुमची त्या पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये. पण तो म्हणजे ती अपॉर्च्युनिटी कशी मिळाली तुम्हाला तिथे? जसं म्हणाले की नाट्यक्षेत्रात होतंय आणि जसं सेवा सदनचा उल्लेख कायम करतोय, तर तसा त्या ह्याच्यामध्ये एक उल्लेख येतो अमोल राजमाने दादा, सोलापूर मधला सेवा सदन शाळेमध्ये आमच्या शिपाई होत्या शांता मॅडम. तर त्यांचा हा मुलगा. आणि तो मला सेवा सदन शाळेमध्ये ओळखत होता चांगला, व्यवस्थित. छोटी होते कारण फार. आणि आम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झामला तोही बसला होता आणि मीही बसले होते. अमोल दादा म्हणून तिथे ओळख झाली होती आमची. आणि तोच हरीश इतापे सरांच्या नाट्य शिबिरातही होता. ते खूप नंतर क्लिअर झालं आम्हाला, खूप उशिरा. तर त्याची ओळख नाट्यक्षेत्रातली इथली. आणि तो कायम मला अजूनही भेटली तरी, छोटी मुलगीच म्हणजे मी अजूनही 6वी-7वीत आहे, तो याच हिशोबाने तो माझ्याकडे बोलतो. तर त्याचा खूप मोठा याच्यामध्ये पार्ट आहे चित्रपट हा मिळण्याचा. झालं असं की बरेच आता मी नाट्यक्षेत्रात सुरुवात झाली आणि एकांकिका वगैरे करत होते. राज्यनाट्य केलं. त्या दरम्यान राज्यनाट्य समाराधनामधलं, त्याच्या आधी मी थोडंसं ते उल्लेख आवर्जून मला करावं वाटेल की शोभा बोल्ली मॅडम कडे मी दर्दपोरा एकांकिका केली होती. त्याच्या आधी प्रमोद खांडेकर आणि इम्तियाज मालदार दादा, तर त्यांच्याकडे हमसफर एकांकिका झाली होती. तर तिथे माझं पहिलं बक्षीस होतं माझ्या नाट्यक्षेत्रातलं वैयक्तिक स्त्री अभिनयाचं. तर मुद्दाम तो मला उल्लेख करायला आवडेल इथे की तो मी अजूनही विसरू शकत नाहीये. तर तो माझा अनुभव खूप मोठा होता, कारण पहिल्यांदा मी चित्रपट क्षेत्रातील सगळ्या कलाकारांना ज्यांना आपण पडद्यावर पाहतो, तर त्यांना मुंबईमध्ये एकांकिका स्पर्धेला आम्ही गेलो होतो. आणि तिथं मी पहिल्यांदा सगळ्यांना स्टेजवर पाहिलं. आणि मला असं झालं की स्टेजवर करण्यापेक्षा ते समोरचे सगळी मंडळी बसलेली आहेत कलाकार, अगदी मोहन जोशी होते, गिरीश ओक होते, खूप मोठे सगळे कलाकार तिथे बसलेले. आणि समोरून असं बसून मी बघते त्यांना, सो मी एवढी खुश झाले की बस मी मुंबईला आले, माझं सार्थक झालेलं आहे या ह्याच्यामध्ये होते. आणि मग आमचा हमसफरची एकांकिका झाली. नाट्य परिषदेकडून गेलो होतो आम्ही, उपनगरीय शाखेकडून, त्या थ्रू आम्ही तिथे गेलो होतो. आणि एकांकिका झाली, बक्षीस समारंभ वगैरे सुरू झाला. आणि माझी थोडीशी सवय आहे की मला खूप वेळ मी अशी पाय सोडून बसत नाही, मला थोडा आहे रेंगाळते थोडीशी. आणि माहित होतं की आपल्याला काही आता उठायचं नाहीये. सो बक्षीस समारंभ सुरू झाला आणि मी आपली मांडी घालून चेअरवर निवांत बसले की आता आपल्याला हे बघत बसायचं की कुणाला बक्षीस मिळाली आहेत किंवा किती एकांकिका झाल्या ऐकायचं आहे. आणि निवांत बसली मग. आणि तरी कुठंतरी आतून असतं ना की एखादं तरी उत्तेजनार्थरी आपल्याला मिळेल, असावं, मिळालं तर मिळालं. आणि त्या कशामध्ये आणि उत्तेजनार्थ तिन्ही अनाऊन्स झाले आणि काही आपलं नाव आलं नाही, मी आपलं निवांत म्हणलं ठीक आहे चलो. माझ्या सोबतची जी होती तिला उत्तेजनार्थच मिळालं. म्हणलं यार हिचं माझ्यापेक्षा छान झालंय, वा भारी. म्हटलं तर काय म्हणतं आता एक दिला आपल्याला, आता काही आपल्याला देणार, त्यात आपण सोलापूरून आलो. आणि अजून निवांत बसलं. थर्ड झालं, सेकंड झालं आणि प्रथम पारितोषिक स्त्री अभिनय असं त्यांनी घेतलं. आणि हमसफर आकांक्षा त्या पात्राचं नाव होतं त्याच्यासाठी म्हणून मी अशी म्हणजे ब्लँक झाले आणि मी तशीच खुर्चीत बसून होते. म्हणजे मला ते विश्वास बसेना, सगळे मागे मारतात अगं उठ तुझंच नाव घेतलं. आणि मग उठून गेले आणि अक्षरशः असं पाणी डब 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 भरले होते. आणि ते सगळे समोर कलाकार, त्यांना बघून मला असं थरथरायला झालं. मला काही कळेना, माझे फोटोही आहेत त्या मुवमेंटचे, तर मी फुल रडती अशी. आणि ते बक्षिसाचं घेते, हात थरथरतोय माझा. मी याच मूड मध्ये तिथे होते.
आणि बस म्हणजे असं मला खूप, मी वरून तिथं स्टेजवरूनच आरडाओरडा केला की सोलापूरकर हे आपल्यासाठी, आणि माझ्या दोन्ही दिग्दर्शक दादांची नावं घेतली, इम्तियाज दादा आणि प्रमोद दादा, की हे तुझ्यासाठीच हे म्हणून. पण यामध्येही खरं तर मी पुन्हा हेच म्हणेन की सुनील गुरव सरांमुळेच तेही झालं, कारण मूळ पक्क आपलं नसेल तर आपण काही करू शकत नाही. बाकीच्यांनी त्याला पॉलिश वगैरे केली असेल किंवा करून घेतलं असेल, पण जे मुळात दगडाला आकार द्यायचा असतो तो आम्हाला सगळ्यांना गुरव सरांनीच दिला. त्यामुळे ते प्रथम पारितोषिक मिळालेलं आणि कायम आठवणीत राहिलं. मग त्याच्यानंतर बरीच पारितोषिकं मिळाली, पण ती सर कुठल्याही याला आले नाहीत. म्हणजे अगदी राज्यनाट्य, मी मगाशी उल्लेख करता करता थांबले की समाराधनाचा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आमचा अनिमा आम्ही सादर केलं होतं. खूप छान विषय होता आणि त्या विषयाच्या त्या नाटकामध्ये रौप्य पदक मिळालं होतं मला. आणि खरं तर ते खूप मानाचं आणि खूप मोठं मानलं जातं. पण माहित नाही, मला त्यावेळेस एवढा त्याचा अप्रूप किंवा आनंद त्या गोष्टीचा मला नाही वाटला जितका मला माझ्या पहिल्या त्या एकांकिकेचा पहिला बक्षिसाचा मला वाटला होता. तर खूप खुश होते मी त्या दरम्यान. आणि तेच आमचं फायनलला जातं, कारण राज्यनाट्यामध्ये जे निवडलं जातं आमचं दुसरं बसलं होतं आणि अभिनयासाठी मला स्त्री रौप्य पदक मिळालं होतं. आणि मग ते अंतिमला जाणार होतं. अंतिमच्या तारखा उशिरा कळतात. त्या दरम्यान मग अमोल राजमाने दादाचा एकदा मला असा कॉल झाला की असं असं एक चित्रपट आहे आणि तू करशील का म्हणून. मी लातूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि तिथून निघाले होते आणि दादाचा त्या दरम्यान गाडीवर असताना मला फोन होता की एक चित्रपट आहे आणि ऑडिशन पाठव म्हणून. मी म्हटलं एकतर मला यातलं काही कळत नाही आणि आता कसं पाठवू, मी निघालीये म्हणलं घरी. साधारण 9-9:30 झाले होते इव्हेंट संपून. तो म्हणला नाही अर्जंट आहे अगं. म्हणलं मला 1 तास तरी अजून लागेल सोलापूरला पोहोचायला. तो म्हणला ठीक आहे सोलापूरला पोहोचल्यावर तरी फोन कर. मी केल्यावर फोन केला. मग त्याने सांगितलं की असं एक पत्रकाराचा रोल आहे आणि मला असं वाटतं की तू करावंच, कारण त्याच्या आधी त्याने बऱ्याच वेळा असा फोन करायचा तुम्हाला, मी नाहीच जमायचं वगैरे असं व्हायचं. पण यावेळेस त्याने खूप आग्रह केला की नाही तू हे ऑडिशन देच म्हणून. आणि मग मी म्हटलं की अरे आत्ता घरी आली आहे, घरात सगळे झोपलेत आणि 11 वगैरे वाजत आलेत, मी कसं देणार आहे. तो म्हणला मी तुला कधी एवढं हे करेन का, प्लीज बाळा ऐक माझं, एवढं कर म्हणून. मला असं झालं की म्हणलं ठीक आहे, एवढा तो असं आपल्याला बोलतोय, एवढं मनापासून सांगतात तर ठीक आहे म्हटलं. मग आई बाबा वगैरे झोपलेले होते, कडी लावली त्या रूमला आणि मी हॉलमध्येच असायची. सो हॉलमध्ये हे केलं आणि समोर मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ओपन केला आणि त्यांनी जे डायलॉग पाठवले होते तर ते डायलॉग घेतले. ग्रामीण भाग त्यांनी मला सांगितलं की थोडंसं ग्रामीण त्याला टोन येऊ दे. तर पुन्हा तेच की बेसिक सगळं पक्क असल्यामुळे आई मुवमेंटला सांगितलेलं ते करू शकले मी नाटकामुळेच. तेच नॉर्मल कोणी असले असते आणि फक्त दिसणार असलं असतं आणि कोणीतरी स्क्रिप्ट पाठवली असती तर ते मला जमलं नसतं. तर नाट्य क्षेत्रात असल्यामुळे मला ते जमलं सहज आणि मग मी करून पाठवलं. आणि विथिन हाफ अन आवर मध्ये मला त्या कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला की सिलेक्शन झालंय, ओके आहे, डन आहे, फक्त थोडे करेक्शन आहेत ते आपण उद्या बोलूयात म्हणून. आणि मला असं झालं की अशी कुठला चित्रपट आहे की रात्रीतून एका अर्ध्या तासामध्ये त्यांनी कन्फर्म केलंय म्हणून विश्वास बसेना. मग नाव त्यांनी सांगितलं त्यांचं आणि मग दुसऱ्या दिवशी परत आमचं व्यवस्थित बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी मला एक कार्यक्रम होता आणि तेव्हा परत सरांचं असं बोलणं झालं तर ते म्हणाले की कुणाला तरी हातात कॅमेरा घ्यायला सांग आणि तू समोर बसून सेम जे देते तेच डायलॉग ऍज अ पत्रकार सारखंच ते होतं की एखाद्याचा इंटरव्ह्यू आपण घेतोय आणि ते तुम्हाला तिथे प्रश्न आहेत ते 4 ते विचारायचे. तर तेच होतं परत. तर ते कास्टिंग डिरेक्टर होते योगेश निकम सर. मला त्यावेळेस नावं कुणाचीही माहिती नव्हती, चित्रपटाचं नाव माहिती नव्हतं, कुणाचा चित्रपट आहे तेही माहिती नव्हतं आणि मी ते दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांचा परत फोन आल्यावर परत मी ते तिथंच कार्यक्रमामध्ये कॅमेरामॅन होते त्यांना म्हणलं जरा 2 मिनिटं या ना प्लीज, माझ्या मोबाईलवर एवढं मला शूट करून द्या. ते शूट करून दिलं. अजून कार्यक्रमाला तो लेंदी होता, वेळ लागणार होता, तयारी चालू होती आणि परत त्यांचा फोन आला की आम्हाला एक प्रोफाईल पण लागेल तुमचा. आता ते काय असतं मला तेही काही माहिती नाही की प्रोफाईल काय असतं. बरोबर आहे ना. म्हणलं नेमकं काय हवंय तर ते म्हणाले की एक उजव्या बाजूने, एक डाव्या बाजूने आणि एक समोरून असे तुमचे 3 फोटो काढा, 3 क्लोजअप काढा आणि 3 लॉंग वाले फुल मध्ये येऊ दे. तर म्हणलं अच्छा बरं म्हटलं. मग परत तसं फोटो त्या कॅमेरामॅन मला प्लीज एवढे 6 फोटो काढून द्या मला. मग परत तिथे फोटो काढले आणि मग ते त्यांना पाठवलं. इकडे कार्यक्रम आणि इकडे पाठवायचं सगळं चालू झालं. आणि अशा तऱ्हेने ते मग नंतर कन्फर्म झालं, त्यांचं आलं बोलणं. मग परत मग ते मानधनाचं त्यांनी विचारलं. मला काही अनुभव नाही त्याच्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही असं झालं. मग ते म्हटलं मग मी तुम्ही ठरवा म्हटलं. मग तरी मी परत अमोल दादाला फोन केला की अरे ते मानधनाचं बोलतायत. तर तो मला म्हणाला की बघ खूप चांगल्या डिरेक्टरची मूवी आहे, जे देतील ते घे, काय 400-500 देतील, येणं जाणं देतील, पण करून टाक म्हणून.
मला असं झालं की ठीक आहे, एवढा तो म्हणतोय आणि आपण एवढा आता दरवेळेसच पैशाकडे कुठे बघायचं. आणि मग मला तिथं पहिल्यांदा नाव कळलं की मकरंद मानेंची ही मूवी आहे, जे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. त्यांच्या रिंगण नाट्याला तो मिळाला होता, रिंगण चित्रपटाला मिळाला होता, सिनेमाला. आणि या अशा आपल्या डिरेक्टरकडे आपल्याला करायला मिळणार, मी तिथेच खूप खुश झाले. त्यामुळे मग मानधनाचा विचार सोडून दिला की ठीक आहे, तुम्ही फुकट जरी म्हटलं तरी मी यायला तयार आहे. पण तरी त्यांचा एक प्रोटोकॉल असतो, त्यात त्यांचा फोन आला. मग ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला, मी अपेक्षा होते ठीक आहे असं आणि येणं जाणं असं काहीतरी 200 असं काहीतरी करतील. पण त्यांनी मला अमाऊंट सांगितली की तुम्हाला पर डे 1-2 हजार आम्ही देऊ. आणि मी अशी खुश झाले, म्हणलं हा हे काय म्हणजे लॉटरी लागतं ना आपल्याला. तर ते मला तसं थोडं झालं की मन में लड्डू फुटा रे, एक मिळाला. दुसरंही हे झालं की डिरेक्टर तर आहेतच चांगले, पण आपल्याला योग्य मानधनही मिळतं आहे. आणि कारण त्या लेवलला मला ते असं वाटलं की खूप आहे, माझ्या ह्याच्यापेक्षा मला खूपच जास्त मिळतंय. आणि मी तयार झाले. आणि मुळात रिझन हे होतं की अकलूजमध्ये त्याचं शूटिंग होणार आहे. आणि मग तिथं आमचं शूट सुरू झालं आणि अशा तऱ्हेने तो मूवी मला मिळाला. आता नवीन पण एक मूवी तुमच्याकडे आलेला आहे असं पुन्हा त्यांचाच मूवी. त्या एक म्हणजे टीमची मी खासियत सांगते, बहुरूपी प्रोडक्शन आहे हे. मकरंद माने सर, शशांक शेंडे सर आणि दुसऱ्या जणांचं मला आता नाव पटकन आठवत नाहीये. तर अशा त्यांची ही टीम आहे पूर्ण. आणि एकदा त्यांच्याकडे काम करायला लागलं ना तर ते चांगले वाटले कलाकार. आणि आपल्या त्याच्यापेक्षाही त्यांना महत्वाचं असतं की त्यांचा स्वभाव कसा आहे, तुम्ही युनिटशी कसे वागता, कसे बोलता. तुमचा अभिनय तर आहेच, पण माणूस म्हणून कसे आहात हेही ते ऑब्झर्व करत असतात. कारण कागरच्या वेळेस मी खूप जवळून पाहिलं की डिरेक्टर आमचे मकरंद सर आवर्जून प्रत्येकाच्या व्हॅनिटीमध्ये जाऊन सकाळी आल्याला भेटायचे, बोलायचे, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करायचं. तर तो मला खूप एक्सपिरियन्स छान होता. प्रत्येकाची सेपरेट असे व्हॅनिटीमध्ये रूम होते, सो मलाही त्यावेळेस होते आणि ते त्यावेळेस यायचे. आणि मग तिथल्या टीमची माझी छान ओळख झाली. म्हणजे बऱ्याचदा आम्ही संध्याकाळी झाल्यानंतरही थांबायचो. माझ्या बरोबर भारती पाटील मॅडम होत्या, रिंकू राजगुरू होती, शशांक शेंडे सर होते, शुभंकर तावडे, अशी सगळी स्टारकास्ट चांगली होती ती. आणि मला त्यांच्याबरोबर खूप छान अनुभव आला. आणि उमेश जगताप सर होते. तर तो अनुभव सगळा होता. आणि त्यांच्याबरोबर झालेली थोडीशी अटॅचमेंट, कास्टिंग डिरेक्टर असतील. आणि त्यात माझं अजून एक थोडंसं होतं की आपलेपणा सोलापुरी लोकांमध्ये असतोच, की काहीतरी आपल्याकडचं खाऊ काहीतरी घेऊन जायचं. आपल्याकडे कोणी आलं तरी आपण सहसा काहीतरी घरातलं जे असेल ते देतोच. किंवा आवर्जून शेंगाची चटणी, कडक भाकरी, शेंगाच्या पोळ्या असतील किंवा आपली चादर असेल सोलापुरी, आपण एक भेट म्हणून देतो. माझं थोडंसं कसं झालं की तर माझं शूटच्या टायमिंग असं झालं की मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना म्हणजे त्या टीमला आपण आपल्याकडची भाकरी, शेंगाची चटणी खाऊ घालावी. आणि माझे बाबाही या बाबतीत खूप उत्साही असतात. आणि त्यांनी मग मला माझ्याकडे घेऊन दिलं. मला प्रॉपर छान भरपूर कडक भाकरी, शेंगाच्या चटण्या 1-2-3 किलो असे, शेंगाच्या पोळ्या भरपूर. आणि त्या मी शूटच्या दरम्यान घेऊन गेल्या. आणि लंच ब्रेकला आम्ही सगळ्यांनी शेअर केलं आणि सगळ्यांना खूप आवडलं ते. म्हणजे तिथे एक बॉन्डिंग तयार होते तुमची. म्हणजे मी काय फार मोठं केलं नाहीये, त्यांना जेवण काय खूप चांगलं कुठे मिळतं, पण आपलेपणाने आपण जे काही देतो त्यांना ना, तर अशा लोकांना खूप छान वाटतं ते. आणि मला ते त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये पाहायला मिळालं. आणि मलाही शिकायला मिळालं की तुम्ही कसे वागता, कसे बोलता, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही किती तुमचं मन प्रामाणिक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून ते लक्षात येत असतं. आणि तिथं बहुतेक त्यांना त्या गोष्टी म्हणजे रॉंग वेनी नाही म्हणते मी, पण छान वाटलं असेल की अरे ही छान आहे, आपल्या बरोबर जलप होतीये, प्रॉपर मिक्सअप होती, आपल्यापैकी आहे आणि सगळ्याला इतकी छान ट्रीटमेंट देते. सो त्यांना पण ते छान वाटलं खूप. आणि मग अशी माझी अटॅचमेंट झाली. म्हणजे उमेश जगताप सरांची तर माझी आता म्हणजे खूप चांगले मित्र आहेत ते माझे. कारण मी कधी ते सोलापूरमध्ये येऊन ते फोन करतात की अगं मी आलोय बघ सोलापूरमध्ये आणि भेटूयात आपण. एक थोड्या वेळासाठी का होईना, जाता जाता एक 5 मिनिटं रोडवर का होणं, ते मला भेटून जातात. मुंबईला मी शिबिरासाठी गेलो होतो, तिथे मला आवर्जून त्यांनी भेटायला घरी बोलवलं होतं मिसेसने, आणि त्यांच्या जेवणासाठी वगैरे खास. तर असा त्यांचा बरोबरचा एक्सपिरियन्स होता. आणि त्यामुळेच कदाचित मी त्यांच्या टचमध्ये कायम राहिले. आणि त्याच्या आधी एक मूवी येऊन गेला, पण त्या दरम्यान माझी तब्येत डाऊन असल्यामुळे मी ऑडिशन त्यावेळेस देऊ शकले नाही. पण पुन्हा मूवी आला आणि मला संधी मिळाली. तर सोयरीक म्हणून चित्रपट आहे मकरंद माने सरांचाच. त्याच्यामध्ये नितीश चव्हाण लागेली झाल्याची मधला तो आहे. उमेश जगताप सर आहेत स्वतः, छाया कदम मॅडम आहेत सैराट मधल्या, परत किशोर कदम सर आहेत आणि शशांक शेंडे सर आहेत. तर तगडी कास्ट आहे त्याच्यामध्येही. आणि
हिरोईन त्यामधली नवीन आहे, पण तिने बरेच वेब सिरीज वगैरे केलेल्या आहेत, उत्तम आहे ती पण, छान. म्हणजे मला जवळून तो अनुभव घेता आला. तिथेही सेटवरचा खूप छान अनुभव होता माझा. सोयरीच्या शूटिंग झालं, हो, अकलूज मध्ये शूट झालं त्याचं, आणि खूप छान तिथे सगळा तो एक्सपिरियन्स होता माझा. की एका ठिकाणी तर सध्या कोविड असल्यामुळे, जसं आता लास्ट टाइम मी कावर केलं होतं त्यावेळेस येऊन जाऊन केलं होतं सोलापूर अकलूज, पण या दरम्यान असं होतं की कोविडमुळे त्यांना रिस्ट्रिक्शन होते. मग ज्यांचे डोस झालेले आहेत, लस घेतलेल्या आहेत, त्यांनी पहिल्याच आधी ते विचारपूस करून घेतलं होतं आणि एकाच ठिकाणी राहायची व्यवस्था केली होती, प्रत्येकाला रूम वेगळा. तुम्ही रिटर्न नाही घरी जायचं, 15-20 दिवसामध्ये ती शूटिंग संपवली जाईल. तर तोही एक्सपिरियन्स खूप छान होता. अकलूजमध्ये त्याचंही शूट झालं आणि आम्ही दिवसभर म्हणजे एकत्र असायचो सगळे कलाकार. तर तीही धमाल मस्ती खूप छान झाली आणि त्यावेळेसही बरंचसं शिकायला मिळालं की फावल्या वेळामध्ये हे सगळे कलाकार पुस्तकं वगैरे वाचत बसायचे. आता बऱ्याच मुलं, म्हणजे आमच्या चित्रपटामध्ये काही लहान मुलंही होती, तर ती मोबाईल घेऊन खेळत बसायची. तर हे सगळे त्यातले पहिले 2 मेंबर होते, विनम्र बाबळ म्हणून, त्यांनी माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांचा रोल त्यांनी त्यामध्ये केलाय, आणि अपर्णा क्षेमकल्याणी म्हणून नाशिकच्या होत्या. तर ती दोघंच फक्त पुस्तकं वाचत बसायची कायम. सौमित्र सरही असायचे, म्हणजे किशोर कदम सरही असायचे कायम पुस्तक वाचत, पण ते आपल्याला माहितीये की सर आणि पुस्तक हे समीकरणच आहे, त्याच्यामुळे ते कायम वाचत बसलेले असायचे. पण हे दोघंही कायम असायचे आणि त्यांच्याबरोबर ते काही पुस्तकं कॅरी करायचे. मग बसल्या बसल्या आपण एखादं पुस्तक उघडतो, मग उघडलं की दुसरं पान, तिसरं पान, असं झालं की मग एक तो कोपराना पुस्तकांचाच झाला. आणि प्रोडक्शननी काही पुस्तकात बहुरूपी प्रोडक्शन कडून त्यांनी मागवली आम्हाला वाचण्यासाठी. कारण सीन एखाद्याचा चालू असेल, एकाच लोकेशनला, सेम लोकेशनला होतं, तर काय करणार, तर ते. आणि मला सांगायला खूप म्हणजे इथे छान वाटतं की ती लहान मुलं नंतर दोघंही मोबाईल ठेवून पुस्तकं घेऊन फिरायची. त्यातला एकाला छोट्याला तर पुस्तक वाचायलाही येत नव्हतं भाषा ती, पण तो घेऊन बसायचा. अरे नाही मैं पढ़ रहा हूं, नाही ये मैं पढ़ रहा हूं, असं त्याचं असायचं. तर आपल्या सोलापूरची ओवी तळवळकर ती त्याच्यामध्ये काम करते, माझ्या मुलीचा तिने त्याच्यामध्ये रोल केलेला आहे. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता तोही. तर खूप अशी ती दुसरी मूवी मिळाली आणि त्याचंही छान चित्रीकरण झालं. लवकरच होईल प्रदर्शित, अजून आम्हाला त्याचं काही सांगितलं नाहीये त्यांनी, पण छान वाटलं एकंदरीत तोही अनुभव माझा. आता हा करिअरचा तुमचा आलेख असा उंच उंच चाललेला आहे. आता कुटुंबातले सगळे म्हणजे आई वडील समाधानी आहेत का? त्यांना आता काय वाटते? हो, खरं खूप समाधानी आहेत. मुळात नाट्य क्षेत्र त्यांना आवडीचं नव्हतं. त्यांना असं वाटत होतं की मी बँकेत आहे, त्याच्यामुळे माझं म्हणजे फायनान्शियल मी मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च करू शकतो. पण असं झालं की माझा अजिबात अभ्यासामध्ये इंटरेस्ट नव्हता. 10वी पर्यंत होता, पण नंतर निघून गेला आणि मला अशा सगळ्या गोष्टींमध्ये रस आला. त्यांना असं खूप इच्छा होती की आपली मुलगी डॉक्टर, इंजिनियर व्हावं, आणि त्यांना वाटायचं लहानपणापासूनच पहिलं मूल घरात लाडात वाढलेलं ते होतं, पण मला ते नाही झालं. त्यामुळे खूप चिडचिड झाली, मनस्तापही झाले बरेच या क्षेत्रामुळे. पण अजून एक होतं की बक्षीस मिळालं ना आणि पेपरला नाव आलं ना की ते खूप खुश व्हायचं. म्हणजे त्यांना आवड होती, आनंद होता. पण असं ना, समाजात आपण ज्या राहतो आणि त्यात मुलगी आणि त्यात कास्ट, परत हा प्रॉब्लेम असतो, मेंटॅलिटी असते, तर त्याच्यामुळे त्या इश्यूमुळे खरं तर बाबांनी हे केलं. पण आता म्हणाल तर आता खूप खुश आहेत. आई बाबा दोघंही खूप खुश आहेत. लग्नाचंही झालं, लग्नही माझं लव्ह मॅरेज होतं, तर त्यासाठी सुरुवातीला विरोध होता. तोही नाट्य क्षेत्रातलाच आहे आणि खूप उत्तम कलावंत आहे. सध्या आरजे म्हणून 95 MyFM ला तो काम करतोय, आरजे अमृत म्हणून. पण आता समाधानी आहेत की खूप चांगला जावई त्यांना मिळाला. म्हणजे मेन रिझन तेच होतं की कास्ट साठीच प्रॉब्लेम होता. पण माणूस म्हणून मला असं वाटतं की आता खरं तर माझ्याही पेक्षा त्याला जास्त माझ्या घरात हे करतात, मान मिळतोय, त्याची बाजू जास्त घेतली जाते. पण हे हळूहळू बदल घडतात. मग मुलींच्या बाबतीतच जास्त असे प्रश्न उद्भवतात. तर हळूहळू आपण करू शकतो, जर फक्त आपल्या मतावर आपण ठाम राहिलं पाहिजे आणि योग्य निवडलं पाहिजे. असंही नाहीये की कोणतंही तुम्ही करा, तुम्ही थोडासा विचार पण त्या गोष्टीने करावा. कारण बऱ्याच वेळा पाऊल चुकतात. आई वडील चुकल्यानंतर त्याचा मनस्ताप नंतर तो आपल्यालाच होतो. त्यासाठी करतानाच माणसाने विचार करून करायला. कारण आई वडील कधीच चुकत नसतात, त्यांच्या जागी ते योग्यच असतात. हे पण मला आत्ता कळतंय. त्यावेळेस आई वडील विलनच वाटत असतात आपल्याला. पण आता असं वाटतं की नाही, एकंदरीत असंच नाही, प्रत्येक म्हणजे समाजामध्ये हाच दृष्टिकोन आहे की डॉक्टर, इंजिनियर किंवा एखादी सरकारी नोकरी असेल तर तुमचं लाईफ जे आहे ते पूर्ण सेट होणार आहे आणि व्यवस्थित होणार आहे. मग हे कलेच्या क्षेत्राकडे बघताना थोडंसं म्हणजे
आपण मुलगी देताना सुद्धा म्हणजे अरे तू त्या क्षेत्रात आहे, मग द्यायची की नाही, मग त्याचं इन्कम काय आहे, मग माझ्या मुलीचं म्हणजे जे भविष्य आहे ते सिक्युअर होणार आहे का, हे प्रत्येक आई वडिलांचं म्हणून थोडंसं आपल्याला हे वाटतं. विलन नसतात ते, त्यांच्या दृष्टीने ते बरोबर. माझ्या बाबांचं तसंही नाहीये, ते पैशांच्या बाबतीत नाहीयेत. म्हणजे आमच्या घरात स्थळ बघितले जाताना प्रॉपर्टी नाही बघत, म्हणजे शिक्षण आणि माणूस म्हणून ते कसे आहेत, कोणत्या निर्व्यसनी असणं, बाबांचं कायम हेच मत आहे. 2 टाइमचं व्यवस्थित तो खाऊ घालतोय, जेव घालतोय, तुला स्वतःचं घर आहे हक्काचं, पण माणूस म्हणून तो चांगला असणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या त्यांना पैशापेक्षा. त्यांना उत्तम मिळालेला आहे त्या बाबतीमध्ये तो. तर त्यामुळे आता ते खूप खुश आहेत आणि भावाचंही लग्न झालंय, त्यालाही मुलगी झालीये, सो आता आनंदी आहेत सगळे. आपण सध्या पाहतोय मॅडम की आजची ही जी तरुण पिढी आहे ती फेसबुक म्हणा किंवा टिकटॉक म्हणा अशा ह्या प्रकारामध्ये स्वतःचे व्हिडिओ करणं, ते सोशल मीडियावर टाकणं, परत त्याचे लाईक्स मिळवणं. मग अशी जी ही पिढी आहे, अशी ही अभिनयाकडे म्हणजे असे कलाकार तयार होतील का त्यांना प्रॉपर अभिनयाचे धडे घेण्याचीच गरज असते? तो ट्रेंड आता निघालाय. हो, म्हणजे कोणतीही गोष्ट वाईट किंवा चांगली अशी नसते, आपण त्याचा वापर कसा करतो ना त्याच्यावरच ते डिपेंड आहे. तर खूप उत्तम उदाहरण माझ्या घरात आहे की माझा नवरा. म्हणजे मुळात आम्ही दोघंही म्हणजे फार एवढे टिकटॉक किंवा इन्स्टावर असे या कॅटेगरी मधले नाहीयेत. नाट्य क्षेत्र असल्यामुळे आम्ही कायम नाट्य ह्याच्यावरच जास्त भर दिलेला आहे. पण आता त्याने त्याचा युटिलाइज कसा करून घेतला की मुळात त्याला हे आवडत नाही फार टिकटॉक वगैरे करणं, जे करतात त्यांनाही तो चिडवायचा वगैरे. रोज त्याला सकाळी मेसेज येतात, म्हणजे गुड मॉर्निंग, काही थॉट असतात ना आता खूप मेसेज फॉरवर्डेड असतात असंच विनाकारण. मग त्याला आधी सुरुवातीला खूप मनस्ताप व्हायचा, तर त्याने त्याचा प्लस पॉइंट करून घेतला की ती वाक्य त्याला जी छान वाटतात त्यांच्या अशा स्टोरी टाईप त्याने रील केल्या, टिकटॉक वगैरे आपण जे म्हणतो तर तशा रील केल्या आणि त्या त्याने इन्स्टाला टाकायला सुरुवात केली. मग त्याला वेगवेगळा आवाज देऊन किंवा आपल्या वेगळ्या शैलीमध्ये मांडण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि त्याच रीलचा जिथे आता फक्त आपण डबिंगसाठी किंवा एक मिमिक्री म्हणून किंवा एक टाइमपास म्हणून जी मुलं युज करतात तिथंच त्याने खूप छान त्याचा युटिलाइज करून त्याच्या इन्स्टा पेजला त्याने व्ह्युअर्स वाढवणं, त्याचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने त्याचा उपयोग करून घेतला. आणि कुणाला तरी तो थॉट आवडेल, तसंही आपण काही म्हणू शकत नाही की समाज सुधारेल याने, पण एखाद्याला तरी तो मनाला भावेल, आवडेल, तर त्या हिशोबाने त्याने ती सुरुवात केली. अगदी एक मिनिटाचा, 1.5 मिनिटाचा, 1-1.5 पण नसेल, खूप त्याच्यापेक्षा कमीच असेल, तर तेवढ्या वेळेचा त्याचा तो थॉट असतो आणि खूप त्याच्यामधून त्याला खूप छान म्हणजे त्याने त्याचा प्लस पॉइंट करून घेतला. तर माझंही म्हणणं तेच आहे की या गोष्टी ज्या तुम्ही वापरताय, हाताळताय, चांगला उपयोग त्याचा तुम्ही करून घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. कारण तो ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांना एक रोज सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. मग आता रेडिओ थ्रू त्यांचा आवाज पोहोचू शकतो, बरोबर, पण स्वतः पॉसिबल नाही. तर त्याने त्याचा युटिलाइज छान या गोष्टीमध्ये करून घेतला. तर मला त्याच्यावरून मग ते छान वाटलं की हा असं तुम्ही करू शकता. तर माझंही म्हणणं आपल्या सगळ्यांना हेच आहे, कारण आताही आपण पाहतो की आता एक सिरियल चालू आहे, तर त्याच्यामध्ये एका मुलीला ती टिकटॉकवर खूप ऍक्टिव्ह होती, तुझी माझी रेशन कार्ड, त्याच्यामध्ये ती छोटी मुलगी घेतलेली आहे. पण मुळात तिच्यात काहीतरी होतं, ती छान करत होती म्हणून घेतलं. पण आता चुकीचा परिणाम आपण असा घेतो की अरे तिने हे रील केले म्हणून तिला घेतलं, म्हणून प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांना मुलींना ते करायच्या मागे लागेल. तर असा थॉट तुम्ही ठेवू नका. जर मुळातच तुमच्या मुलाकडे असेल तर ते कुठूनही कसंही तुमच्यापर्यंत पोहोचतं. कारण आता टिकटॉक रीलवर करणारे इतकी जनरेशन वेळ घालवतीये. मध्यंतरी तो आता काहीतरी 2 दिवसापूर्वी काहीतरी डाऊन होतं सर्व्हर, समथिंग काहीतरी, तर कितीतरी कोटींनी नुकसान झालं असं आपण म्हणालो की अरे फेसबुकचं एवढं मोठं नुकसान झालं माहिती का. अरे पण नुकसान झालं तुमच्या त्या 2 तासामध्ये किंवा 1 तास काहीतरी बंद असेल त्याच्यामुळे, पण तुम्ही फायदा किती करून दिला की 24 तास आपण तो वापरतो, बरोबर आहे ना. तर थोडासा तो बघायला पाहिजे. नाटकात आल्यामुळे मला या गोष्टी कळल्या की अशा गोष्टींवर मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचा. मुळात मी पुन्हा म्हणजे इथे सांगेन की मला खरंच वाचन अजिबात नाही आवडत, मी कधीच वाचायची नाही. शाळेतलीच काय अभ्यासक्रमातली काय ती पुस्तकं वाचली असेल तर वाचली, पण नाट्य क्षेत्रामुळे आल्यानंतर जेव्हा ही सगळी मंडळी चर्चा करायची एखाद्या पुस्तकांवर आणि मी त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नव्हते, मग ती खंत होती म्हणून खरं तर मी केलं. पण मला नंतर मग छान वाटायला लागलं, म्हणजे काहीतरी आपल्याला दुवा हवा असतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने, आई वडिलांनी आपल्या मुलांना वाचनाची आवडच लावली, मुळात लहानपणापासूनच सुरू करावी. छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं असतील म्हणजे ती मुलं पुढे जाऊन वाचनाला आपल्या पुस्तकांना जवळ करतील.
किंवा मोबाईल तुम्ही म्हणताय तर मोबाईलवर पण खूप चांगल्या काही गोष्टी आहेत, तर तिथे तुम्ही त्या वापर करू शकता. आता एखादी गोष्ट मला माहिती नाही आणि मला तिची माहिती करून घ्यायची तर मी मोबाईलवर ते शोधू शकते. पण वेळ घालवण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी एवढं करत असेल तर मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने खरंच विचार करायला हवा या गोष्टीचा. बरोबर आहे मॅडम. आता सध्या तुमचं काय चालू आहे? सध्या मी म्हणाले सुरुवातीला की लोकमत मध्ये आहे आणि सखी मंच पाहतीये, तर त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलांचा काही विचार असतील तर त्या गोष्टी घेणं आणि त्याच्यावर एकतर कार्यक्रम मुळात काय होतं ना, प्रत्येक जागी जर स्त्री जागरूकतेचे कार्यक्रम, मुळात स्त्री जागरूकतेचे कार्यक्रम होण्याची गरज नाहीये, पुरुष जागृत होण्याचे कार्यक्रम खरं तर व्हायला हवेत असं माझं प्रांजळ मत आहे. त्यामुळे आम्ही महिलांना असे कार्यक्रम घेण्यापेक्षा त्यांना आनंदाच्या गोष्टींमधून मिळतोय किंवा त्यांना जास्त काहीतरी त्यांच्या कामाला गृहउद्योग असतील तर त्याच्यासाठी काहीतरी फायदा होत असेल तर आम्ही तसा थोडासा प्रयत्न करतो. कार्यक्रम त्यांच्या मनोरंजनाचे वर्षभर आमचे चालूच असतातच, पण असे आमचे ग्रुप्सही आहेत, व्हॉट्सअपला ग्रुप आहेत. आता सोशल मीडियाचा आम्ही चांगला उपयोग करून घेतो की आम्ही ग्रुप केलेत आणि त्याच्यावर आम्ही या महिलांना म्हणजे त्यांचे काही व्यवसाय असतील त्याच्याबद्दल त्यांना काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर त्या दरम्यान त्या तिथं बोलू शकतात. व्यासपीठ आपण म्हणू शकतो. आणि बऱ्याच महिलांना काय होतं की घरात असल्यामुळे त्या दबून असतात, एक्सप्रेस करणं होत नाही. किती जरी आपण म्हंटलो की महिला खूप पुढे गेलायत, करतायत, पण अजूनही बराच असा वर्ग आहे जिथं महिला अजूनही घरातच आहे. तिथे ती खुश असते, फॅमिली तिची तिला प्रोटेक्ट करते, पण थोडंसं कुठेतरी जेव्हा गरज असते तेव्हा ती उभारू शकत नाही. तर अशा ठिकाणांमुळे म्हणजे अशा व्यासपीठांमुळे लोकमत सारख्या गोष्टी आता आम्ही पाहतो तर वेगवेगळ्या महिला ज्या आहेत की घरातच फक्त त्या ऍक्टिव्ह असतात, तर अशा 4 चौघींमध्ये आल्या की त्या बुजल्या जातात. तर एकमेकींना बघून मग त्यांना मिळतं की अरे मी बोलू शकते या विषयावर, मी गप्पा मारू शकते या विषयावर. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की सुनेबद्दल बोलणं, नातवांबद्दल बोलणं किंवा एखादी आवडते मला गोष्ट, एखाद्या विषयावर मला लिहायला आवडतं, तर आम्ही वेगवेगळे असे वर्षभरात कार्यक्रम घेतो. एखादं वाटलं की पत्रलेखनाचं आपण घेऊयात, शाळेत असताना कधी पत्र लिहिलं होतं, आता कुठे लिहितो आपण, पण आम्ही काय करतो की ठीक आहे एक विषय देतो आम्ही की घ्या तुम्ही एखादं छानसं पत्र आम्हाला पाठवा. सध्याच एक कार्यक्रम झाला की यशाची कथा तुम्ही सांगा तुमच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटणे कोण आहे. सहसा आपण त्या माणसाला सांगायला जात नाही, म्हटलं आम्हाला लिहून पाठवा, आवडली तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी काहीतरी हे करू. बक्षीस तर असतातच असतात, प्रसिद्धी देण्यासाठी आपण प्रयत्न करू. तर असं बरंचसं आम्ही महिलांना घेतो. मग वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या महिला आहेत, त्या त्यांच्या अंडर मग 200, 300, 400 अशा महिला आहेत. तर असं एकत्र येऊन त्या इथे एक आपण करतोय. आम्ही म्हणजे आकडा बघायला गेला तर एक सखी म्हणजे सदस्यांचा लातूर, उस्मानाबाद, सोलापूर असं पकडलं तर एक 11,000 महिला आहेत. आपल्या सोलापूर मधल्या 4,000 आहेत. तर त्यातल्या बऱ्याच सगळ्याच ऍक्टिव्ह असतात असं नाही. आता फेसबुक आणि व्हॉट्सअपचं घेतलं तर हा प्रॉब्लेम आम्हाला येतोय. आता लॉकडाऊनमुळे ऑनलाईन इव्हेंट बंद आहेत, तर महिलांचा प्रॉब्लेम असा होतोय की आता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर त्या ऍक्टिव्ह नाहीयेत. त्यांना अजून असं भीती आहे की फेसबुकवर आपला फोटो टाकणं त्याचा कोणीतरी मिसबिहेव करू शकतो, गैरफायदा घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी आता बरेच कायदे आहेत, तर ते त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. तर मग आम्ही या माध्यमातून आमच्या महिलांना आम्ही ते सांगतो की म्हणजे तसे आम्ही मग त्या खात्यामधले त्या अधिकारी त्यांच्याशी आम्ही संवाद घेतो, म्हणजे ज्याच्यातून महिलांचे गैरसमज दूर होतील आणि त्या जास्त ऍक्टिव्ह होतील, चांगल्या कामासाठी उपयोग करू शकतो. एखादी तुमची छानशी रेसिपी तुम्ही आमच्या पेजला टाका, तिच्या तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल. म्हणजे महिलांना घरात बसल्या टीव्हीवर पाहायला तुम्ही पाहता की टीव्हीवर एखादी खाद्य रेसिपी आहे तर ती आपण कृती बघतो आणि करतो, मग तीच आपली जर आली तर काय हरकत आहे. तर मग आम्ही काय केलं की ठीक आहे टीव्हीवर तर आम्ही तुम्हाला नाही आणू शकत, तर आम्ही आमच्या पेजवर आणतो तुम्हाला, तुमच्या सखी बघतील आणि त्यांनाही थोडासा कॉन्फिडन्स येतो आणि मग ते छान रिस्पॉन्स देतात. तर एका दृष्टीने आमचा असंच चालू आहे प्रयत्न की सगळ्या महिलांनी एकत्र येऊन यामध्ये काहीतरी आपण त्यांचा एक स्वतःचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, जसं तुम्ही देताय. बरोबरच आहे. आपण म्हणतोय की म्हणजे स्त्री सबलीकरण हे म्हणतोय खरं, पण ह्या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून स्त्रियांना पुढे येण्याची जी संधी देताय तुम्ही, ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या या लोकमत सखी मंचतर्फे. माझं तर खरं तर असं म्हणणं आहे की सखी मंच सारखा एखादा मित्र मंच म्हणजे पुरुषांसाठी एखादा मंच का नसावा. कारण जिथे तुम्ही सखींसाठी काय काय करताय तर अशा गोष्टी तुम्ही पुरुषांसाठी करा की जेणेकरून
घरातल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, शिकवणं असेल, करणं असेल, एखादी रेसिपी, आता थोड्या दिवसात तेही येईल पुरुष घरी बसून स्वयंपाक होते. करायला लागलेत आता. हा, तर बरोबर. त्यांच्यासाठी असे जर कॉन्टेस्ट अशा मंचाच्या माध्यमातून घेण्यात आले, खूप चांगली आयडिया. जे इव्हेंटनीच मला वाटतं असं काहीतरी करायला हरकत नाही. या नवरात्र महोत्सवानिमित्त मॅडम आपल्या या स्त्रिया वर्गांना, स्त्री प्रेक्षक वर्गांना तुम्ही काय सांगू शकाल? काही नाही, हेच मला सांगायला आवडेल की जसे आहात तशा राहा. कधी कुठली गरज लागली, तुम्हाला काही वाटलं तर तुमच्या म्हणजे अगदीच मोठ्या गुणापर्यंत जाण्यापेक्षा तुमच्या घरातली एखादी मोठी स्त्री असेल किंवा तुमची मैत्रीण असेल, शेजाऱ्याणी असेल, तर तिच्याशी तुम्ही थोडंसं बोलते व्हा. कारण सध्याच्या या ह्याच्यामध्ये ना गरजेचं आहे की आपण एकमेकींशी संवाद साधणं साधणं. गरजेचं. आज जसं तुम्ही माझ्याशी संवाद साधला की हे सगळं मी रोज कोणाला पशी बोलू शकले नसते की माझं ऐका, पण आज तुम्ही मला बोलायला दिलं, मला खूप छान वाटलं. मला नवीन ऊर्जा मिळाली, मी काहीतरी पुढे जाऊन आता परत करू शकेन. माझं आता थोडंसं मी मागं बघितलं की अरे हे राहिलं, मग यामध्ये या गोष्टी माझ्या करायच्या राहिल्यात, तर मी पुढे करेन. तर तसंच मला तुम्हालाही सगळ्या सखींना सांगायचं आहे की या गप्पा होणं खूप गरजेचं आहे. जे मनातलं वाटतं, हक्काचा एखादा जरी माणूस तुमच्याकडे असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल, नवरा असेल, सासू असेल, तर त्यांच्याबरोबर तुम्ही बोला, मोकळे व्हा, जे वाटतंय ते बोला. एक बऱ्याच वेळा काही कोणी सजेस्ट करण्यापेक्षा ना आपण फक्त मोकळं झालं तरी आपले बरेच प्रश्न सुटतात. तर बोलायला शिका, हेच माझं प्रांजळ मत आहे. संवाद साधा, जसा आज आम्ही साधला. जे काही असेल ते सांगा आणि स्वतःला असं एक्सप्लोअर करा. हो, आणि आनंद घ्या. आणि जाता जाता मी हेच म्हणेन की खूप साऱ्या शुभेच्छा जे इव्हेंटला. सुरुवात आहे, आजचा पहिला दिवस होता. नवरात्र उत्सव 9 दिवसांचा आता असणार आहे आणि रोज माझ्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील तुमचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला, जशी मी आज आली तशा वेगवेगळ्या क्षेत्रातील येतील. आणि जसं मी आहे म्हणजे खरं तर तुम्ही सगळ्याजणी तिथे बसलेल्या आहात आणि तुमच्या सगळ्यांशीच ह्या गप्पा झाल्या आहेत. तर मनापासून जे इव्हेंटचे आणि खास BR न्यूज चॅनलचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि हा प्रवास असा सुरू राहावा अशीच शुभेच्छा आणि सदिच्छा देते. ओके मॅडम, तुमचेही मी आभार मानते आमच्या जे इव्हेंट्स व BR न्यूज तर्फे की तुम्ही इथे आलात, आमच्याशी मनमोकळा तुम्ही संवाद साधला, तुमच्या मनामधल्या असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही इथे आमच्या प्रेक्षक वर्गाशी शेअर केल्या, त्याबद्दल मी आपलेही मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.